चलो, स्टेट फंक्शन. नेक्स्ट पॉइंट इज स्टेट फंक्शन. ठीक आहे, स्टेट फंक्शन म्हणायचं कशाला आणि पाथ फंक्शन कशाला म्हणायचं. तुमचा नेक्स्ट आहे पाथ फंक्शन. कोण सांगतो तुमच्यापैकी व्हॉट इज मीन बाय स्टेट फंक्शन अँड व्हॉट इज मीन बाय पाथ फंक्शन. यस, तुमचा तर विषयच नाही ना, तुम्ही आता आलात. हा, तो तुम्ही नवीनच आहेस. ओके, चला, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन मी तुम्हाला समजून सांगत आहे. तर स्टेट फंक्शन म्हणायचं कशाला, स्टेट. हा, इथं यस नाही, स्टेट आहे ते, स्टेट. STATE, state function. Now see here, there is a system and this is the ice. Again it convert into water. It convert into water. Now you tell me, what is the state of this ice? Solid. And what is the state of the water? Liquid. The process which depends on only state of the system. ते कशावर डिपेंड असते? स्टेट ऑफ सिस्टीम. स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे त्याला फक्त सिस्टीमच्या स्टेटचं देणं घेणं आहे. स्टेटचं देणं घेणं म्हणजे काय पहा, याची इनिशियल स्टेट काय आहे. इनिशियल स्टेट, सुरुवातीची स्टेट कोणती आहे? सॉलिड. आणि फायनल स्टेट काय आहे? फायनल स्टेट काय आहे? लिक्विड. बरोबर, ठीक आहे. मग ज्या प्रोसेसला फक्त एवढंच देणं घेणं असतं की महत्वाचं काय, तो सॉलिड मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. लक्षात आलं? त्यांनी कशाला फोकस केलं? ज्या स्टेट ऑफ सिस्टीम. बरोबर, त्या सिस्टीमचे स्टेट काय यालाच फोकस केलं. तो कसा झाला पाहिजे काही देणं घेणं नाही. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा आहे, सपोज आपल्या इथलाच एक मुलगा आहे आणि त्यानं 12वीला ठरवलं. ठीक आहे, त्याने 12वीला काय ठरवलं की त्याला 12वीला किती मार्क्स पाहिजे? 100% पाहिजे. फक्त समजायचंय, ती काही अशक्य गोष्ट असं वाटते मला. वाटते का? सगळ्यांच्या बाबतीत तुमचं म्हणणं गेलं की 12वीचं एक सिलेबस जास्त असतो ना, मग त्याला कव्हर करायला थोडासा अवघड जातो सगळ्यांना, म्हणून 100% घ्यायचं ठरवलं. मग तो कोणता विद्यार्थी, एखादा विद्यार्थी काय करेल? कॉपी करून 100% घेईल. एखादा खूपच अभ्यास करेल, बरोबर, स्टडी करून 100% घेईल. आणि एखादा असा असेल, स्टडी प्लस कॉपी करेल. बरोबर, स्टडी प्लस कॉपी करणार आहे, दोन्ही पण करणार आहे आणि 100% घेणार आहे. आता काय, आपल्याला त्या प्रोसेसवर फोकस करायचं आहे. काय, ह्यांनी कोणत्या मार्गाने 100% घेतले हे देणं घेणं नाही. फक्त महत्वाचं काय, 100% घेणं. म्हणजे त्याची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट एवढ्यावरच फोकस करणारी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणायचं? स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस विच डिपेंड्स ऑन ओनली स्टेट ऑफ द सिस्टीम. लक्षात आलं? काय म्हणतोय मी? स्टेट फंक्शन इज नथिंग बट इट इज अ प्रोसेस विच डिपेंड्स ऑन स्टेट ऑफ द सिस्टीम. फक्त एवढंच किंवा इथून या स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये गेला पाहिजे. तो कसा गेला याच्याशी काही देणं घेणं नाही. ती जी प्रोसेस असते त्याला प्रोसेसला काय म्हणायचं? स्टेट फंक्शन. क्लिअर आहे? आणि याच्या विरुद्ध पाथ फंक्शन असतं. याच्या विरुद्ध काय असतं? पाथ फंक्शन असतं. मग आता पाथ फंक्शन म्हणायचं कशाला? तर पहा, पाथ फंक्शन म्हणायचं कशाला? हे जे पाथ फंक्शन आहे, पाथ फंक्शन सिंपल त्याच्या अपोजिट आहे. त्याच्या अपोजिट आहे. पाथ फंक्शन हे कशावर डिपेंड असतं? तर अगोदर सॉलिड होतं, नंतर काय झालं? लिक्विड झालं. ओके, एक सिस्टीम आहे, ते सिस्टीम अगोदर कशी होती? सॉलिड होते, नंतर ती काय झाली? लिक्विड झाली. स्टेट मध्ये चेंज झाला. परंतु हा स्टेट मध्ये चेंज नेमका कसा झाला याचा अभ्यास करणे म्हणजे पाथ फंक्शन. लक्षात आलं? याचा अभ्यास करणे म्हणजे पाथ फंक्शन. याच्या अगोदर आपण कशाचा अभ्यास करत होतो? फक्त स्टेटचा. काय देणं घेणं काय? फक्त सॉलिड टू लिक्विड झालं पाहिजे, कसं का होईल. बरोबर, पण आता मात्र तसं नाही. पाथ फंक्शन इज डिपेंड ऑन
द पाथ ऑफ द सिस्टीम, याला काय म्हणतात, पाथ म्हणजे मार्ग, बरोबर. तो कोणत्या पाथने सिस्टीमचं काय स्टेट चेंज झाली त्याचा अभ्यास म्हणजे कोणता फंक्शन असतो, पाथ फंक्शन. लक्षात आलं. मग आता काय म्हणणार मी, द प्रोसेस विच डिपेंड्स ऑन द पाथ ऑफ द सिस्टीम. लक्षात आलं, ते कशावर डिपेंड असते, पाथ ऑफ सिस्टीम. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ऍज द पाथ फंक्शन. क्लिअर आहे, समजलं. मग आपण दोन गोष्टी शिकल्या. एक काय शिकलो आपण, स्टेट फंक्शन, आणि दुसरं कोणतं, पाथ. स्टेट फंक्शन कशावर डिपेंड आहे, स्टेट ऑफ द सिस्टीम. आणि पाथ फंक्शन कशावर डिपेंड आहे, पाथ ऑफ द सिस्टीम, बरोबर. ते स्टेट गेन करण्यासाठी, अटेंड करण्यासाठी सिस्टीमने जो पाथ फॉलो केला, त्या फॉलो केलेल्या पाथलाच आपण काय म्हणतो, पाथ फंक्शन म्हणतो. लक्षात आलं, समजतंय. अशा प्रकारे हे पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन होते. नाउ द लास्ट पॉइंट इज, लास्ट मीन्स सेकंड लास्ट, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कन्सेप्ट काय आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. चलो, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. चलो, आता आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत काय आहे. नाउ सियर, त्याला कशाला म्हणायचं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. द फंक्शन इन विच द स्टेट फंक्शन डू नॉट चेंजेस, इट रिमेन्स कॉन्स्टंट, इज कॉल्ड एज अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. एक रिएक्शन आहे. सपोज आपल्याकडे एक सिस्टीम आहे आणि सिस्टीमची स्टेट आहे सॉलिड. काय स्टेट आहे, सॉलिड. आणि पूर्ण प्रोसेस झाली, सिस्टीम बदलली, परंतु स्टेट बदलली नाही, ती सॉलिडच राहिली. काय म्हणतोय मी, बघा, आपण अगोदर एक सिस्टीम घेतलो, त्याची स्टेट कोणती आहे, सॉलिड. प्रोसेस पूर्ण झाली, पण जी आपली नवीन तयार झालेली जी काही सिस्टीम आहे ती सुद्धा कोणत्या स्टेटमध्ये राहिली, सॉलिड. म्हणजे इथे डिपेंड काय आहे, स्टेट फंक्शन आहे का. स्टेट फंक्शन बद्दल शिकलो का नाही आपण, काय होतं, जे की स्टेटवर डिपेंड असतं, बरोबर, जे की स्टेटवर डिपेंड असतं. मग म्हणणं काय त्यांचं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय असतं, डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, द फंक्शन इन विच द स्टेट फंक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. स्टेट फंक्शन कसं असतं, रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे अगोदर जी स्टेट आहे तीच स्टेट पुन्हा येते. लक्षात आलं. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे जसं आहे तसं राहणे, बरोबर का. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे काय, जसं आहे तसं राहणे. अगोदर काय होतं, सॉलिड, नंतर पण काय आहे, सॉलिड. मग द फंक्शन इन विच स्टेट फंक्शन रिमेन्स कॉन्स्टंट, at that time we can say that the system is at thermodynamic equilibrium. तेव्हा सिस्टीम कशाला आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला आहे. लक्षात आलं. जर त्याच्यात चेंज झाला तर त्याला म्हणायचं नॉन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, आणि जर चेंज नाही झाला तर त्याला काय म्हणायचं आपण, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा अर्थ आहे काय आहे, सेम, बरोबर का, सेमच आहे का, स्थिर राहणे, कॉन्स्टंट राहणे. कॉन्स्टंटचा मिनिंग काय, सॉलिड आहे तर ते सॉलिडच ठेवलं पाहिजे, बरोबर. इथे जर लिक्विड असेल तर काय होईल, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये जर समजा लिक्विड असेल तर इथं काय असायला पाहिजे, लिक्विडच असायला पाहिजे. ऍट दॅट टाइम मी म्हणू शकतो की इथं काय आहे, थर्मोडायनामिक कसं आहे, इक्विलिब्रियम आहे, म्हणू शकतो का. क्लिअर आहे कन्सेप्ट, लक्षात. आणि जर समजा असं झालं की आपण लिक्विड स्टेट मधला एखादी काय घेतलेला आहे, सिस्टीम घेतली आणि ती प्रोसेस झाल्यानंतर त्याचं जर सॉलिड मध्ये कन्वर्ट झालं तर मित्रांनो याला मी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. त्याला काय म्हणायचं, नॉन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. मग त्याच्यासाठी एक डेफिनेशन दिलेली आहे दुसरी, काय, द फंक्शन इन विच द स्टेट फंक्शन विल चेंज, ज्याच्यामध्ये स्टेट फंक्शन चेंज होतो, दॅट इज कॉल्ड नॉन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. क्लिअर, समजलं, ठीक आहे. तरी मी येतो त्याला बाजूला रिवाइज करून देतो. दोन गोष्टी शिकल्या आता आपण. काय शिकलो, एक शिकलो आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, आणि दुसरा काय शिकला याच्या अपोजिट, तो म्हणजे कोणता होता, नॉन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. मग याचं काय सर, काय नेमकं, इक्विलिब्रियम, ठीक आहे. याची डिफाईन कसं केलं आपण, याला डिफाईन करताना तर सर इट इज द फंक्शन, इट इज द प्रोसेस इन विच स्टेट फंक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यामध्ये कसं राहणार, स्टेट फंक्शन जो आहे, जो स्टेट फंक्शन आहे तो काय राहणार आहे, स्टेट फंक्शन रिमेन्स
कॉन्स्टंट. याच्यामध्ये स्टेट फंक्शन कसं असतो, रिमेन्स कॉन्स्टंट असतो, तो बदलणार नाही. याचा अर्थ तो जर लिक्विड असेल तर ते पुढे काय राहणार, लिक्विडच राहणार, आणि जे सॉलिड असेल तर पुन्हा सॉलिडच राहणार. ओके. आणि नॉन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये काय होणार, द स्टेट फंक्शन विल चेंज. त्याच्यामध्ये काय होतो, चेंज होतो. लक्षात आलं, विल चेंज, ते बदलल. जर स्टेट फंक्शन बदललं तर काय म्हणायचं त्याला, नॉन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. क्लिअर आहे. एक एक्झाम्पल देतो बघा, एक एक्झाम्पल म्हणून सरळ सरळ आता तोंडी. आईस कन्वर्ट इनटू वेपर्स. जनरली वेपर्स मध्ये होत नाही डायरेक्ट, ते अगोदर त्याला लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हावं लागतं. ठीक आहे. ओके. आईस कन्वर्ट इनटू वॉटर. नाउ यू टेल मी, इज दिस थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम और नॉन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम? काय आहे, आईस वॉटर मध्ये कन्वर्ट झालं, राईट. याला मी थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणू का नॉन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणू? नॉन थर्मोडायनेमिक, राईट. ठीक आहे. जर ते थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम असतं तर ते काय झालं असतं, आईस टू आईसच राहिलं असतं ना, बरोबर का. पण हे वॉटर मध्ये झालं म्हणजे नॉन थर्मोडायनेमिक झालं. आणि ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी काय केलं इथं, वॉटर आहे, इट कन्वर्ट into juice. It convert into juice. Now tell me, what type of equilibrium is there? Non-thermodynamic. Thermodynamic equilibrium. State of the water, liquid, and state of the juice, liquid. बरोबर का? ज्यूस सुद्धा कसं असतो, लिक्विड असतो. म्हणजे काय झालं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. क्लिअर. ओके, ठीक आहे. चलो, आणि यानंतरचा पॉइंट आहे process, the type of the process in thermodynamic equilibrium.